हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आम्ही राख्या घेतलेल्या आहे आणि आता आलेलो आहोत तुषारसाठी एक कार्गो घ्यायला आणि कार्गो किंवा जॉगर जे पण चांगलं मिळेल आणि सौरूसाठी राखीचं गिफ्ट घेण्यासाठी। आम्ही गिफ्ट्स बघितले सौरूसाठी सृष्टीसाठी, पण आम्हाला काहीच मिळालं नाही आणि त्यात फायदा फक्त तुषारचा झाला, कारण त्यांना कार्गो मिळाला जसा हवा होता तसा। मग तो घेतला आणि आम्ही निघालो राख्या खरेदी करायला। राखी घेतली, खूप सुंदर राख्या आलेल्या होत्या मार्केटमध्ये। मी तर खूप कन्फ्यूज झाली, खूप साऱ्या राख्या बघितल्या आणि फायनली एक छान राखी मी परचेस केली आणि एक बॉक्स घेतला राख्यांचा। आणि मग आम्हाला तिथेच बाहेर ओला नारळवाला दिसला, त्याच्याकडनं नारळ घेतले आणि मग घरी आलो। अँड नेक्स्ट डे मला जायचं होतं माझ्या माहेरी। आता माझा भाऊ सध्या मेळघाटात आहे, सो तेच माझं माहेर आहे फॉर 1 इयर ॲटलिस्ट, म्हणून मग मी तिथल्यासाठी हे लाडू पॅक केले आणि निघालो। सो आम्ही आलेलो आता परतवाड्यामध्ये आणि इथे आम्ही स्टॉप घेतला होता, नाश्ता केला आणि सुंदर अशी हिरवळ अनुभवत आम्ही पोहोचलो मेळघाटामध्ये। पोहोचल्यानंतर तुषार गेले सौरूसोबत, त्याला थोडे प्रिंट्स वगैरे काढण्यात हेल्प केली। काय करत आहे ते? साड्याची मदत करतात। कशासाठी? प्रिंट काढण्यासाठी। किती वाजतापासून आले तुम्ही लोक? मी आलो 4:30-5 वाजतापासून। वेळ झाला, आता थकलो मी, खूप डोकं दुखून आलं। यांनी आतापर्यंत हे कॉम्प्युटर सेट करणं, हे कॉपीज काढणं, त्यात यांचं नशीब एवढं खराब की दाखवायची कॉपी की हे बघा हे कसं आहे, एवढं फेंट आलं, एवढं फेंट। तर म्हणून शेवटी आम्ही निर्णय घेतला की आता मी चहा पितो। चला, सरकारी ऑफिस तुम्ही बघू शकता, इथे सगळे सर्जरीचं सामान, इंजेक्शन वगैरे ठेवलेलं राहते आणि इथे कॅमेरा आहे, किती पेशंट आले दिसते कॅमेऱ्याची। चलो आम्ही आता रेडी झालो छान राखीसाठी, राखी सेलिब्रेशनसाठी। बंद करून गेलं। राखी म्हणजे फक्त धागा नाही, तर तो आहे प्रेमाचा, आपुलकीचा, संरक्षणाचा वचनबंध। लहानपणीच्या भांडणांपासून ते मोठेपणीच्या साथीपर्यंत। ही माझी लग्नानंतरची पहिलीच राखी। आम्ही छान आरतीचं ताट डेकोरेट केलं आणि राखी सेलिब्रेशन आमचं सुरू झालं। मस्तपैकी भावाचं औक्षण केलं, त्याला ओवाळलं, त्याला राखी बांधली आणि त्याच्याकडून खूप सारे गिफ्ट, चॉकलेट्स आणि पैसेही घेतले। मी, पप्पा, सौरू आत्ताच येऊन गेले होते अमरावतीला, त्यांना थोडं काम होतं तर। पण असं असतं की राखीच्या दिवशी आपण भावाला राखी बांधायला जाऊ शकतो, तर गेलोच पाहिजे, म्हणून मग मी राखी बांधायला आली होती इकडे। आणि पुन्हा एकदा या राखीने आपली वचनं आणि आठवणी घट्ट बांधून घेतल्या। राखी बांधून झाली आहे माझी आता आणि आम्ही लावले आता पुरण शिजायला मस्त। कट करत आहे इथे, एवढे खाल्ले आम्ही। इकडे मम्मी शिरा बनवत आहे आणि पुरण शिजायला ठेवलेलं आहे। शिऱ्यासाठीच मी ड्रायफ्रुट्स बनवत होती, ते कट करत होती आणि हा मस्तपैकी भाजून झालेला आहे शिरा। आम्हाला ॲक्च्युली खीर बनवायची होती, पण आम्हाला काही दूध मिळालं नाही, इथे 6 नंतर दूध मिळतही नाही। सो आता मी तुम्हाला रेडी झाल्यानंतर दाखवते। आणि हे सगळं भाजीचं तयार आहे इथे आणि शिऱ्याचं पण सामान, विलायची, जायफळ, पुरणाचं शिऱ्याचं सगळं आहे हे। याच्यामध्ये तूप। मी शिऱ्याची रेसिपी तुम्हाला बरेचदा दाखवलेली आहे आणि आजची रेसिपीसुद्धा थोडी वेगळी आहे। आज मस्तपैकी आम्ही तुपामध्ये ड्रायफ्रुट्स भाजले आणि भाजलेला रवा याच्यामध्ये टाकला आणि पाणी जे आहे हे गरम करून त्याच्यामध्ये ऑलरेडी साखर टाकली होती, ती पूर्ण त्यामध्ये विरघळू दिली आणि नंतर मग पाणी टाकलं, त्याला शिजू दिलं, त्याच्यामध्ये विलायची टाकली आणि ड्रायफ्रुट्स टाकले आणि शिरा बनून रेडी आहे। नंतर आम्ही जेवण वगैरे केलं अँड इट्स अ नेक्स्ट डे। मॉर्निंगला आम्ही मस्त समोर नाश्ता बनत होता एकदम गरम गरम, तर तो आणला, तो खाल्ला। इथे बाहेर ना छान सांबार लावलेला आहे मम्मीनी आणि बटाटे वगैरे मी तुम्हाला दाखवते। सांबार आहे एकदम छोटा छोटासा आलेला, याचा मध्ये 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 काही काही असं वेगळे वेगळे ते आलेले आहेत ग्रासेस। याला सगळं क्लीन केलं होतं पण आलेच ते थोडे थोडे, त्याच्यातलं बरोबर थोडेसे एवढे एवढे झाले ते मोठे की मग तोडता येतात। आणि हे आहेत बटाट्याचे झाडं, याच्यामध्ये थोडे लांब लांब पाहिजे होते हे, पण हे आलूचे झाडं आहेत, हे पण याचे एवढे एवढे झाले, याची हाईट की काढायचे तो तेव्हापर्यंत येतात, म्हणजे याला 2 महिने लागतात आलू यायला। सो 8 तास लावलेले आहेत हे, 10-12 दिवस झाले। आणि सांबार पण लास्ट वीकला लावलेला आहे, एक लास्ट वीक, एक लास्ट टू लास्ट वीक असा।
आताच मी रक्षाबंधनचा एक मिनी व्लॉग व्हॉइस ओव्हर केला आणि आता मी जात आहे बाहेर फिरायला. मी म्हणजे आम्ही सगळेच चाललोय, पण थोडा अंधार झालाय तर बघूयात आता कुठपर्यंत जाऊ शकतो. तुम्ही सुद्धा चला माझ्याबरोबर. आणि लास्ट टाइम मी आली होती तर मी काहीही इथलं शूट केलं नव्हतं. आज पण जर पॉसिबल झालं तर करू. ॲक्च्युली आम्ही आज थांबणार होतो आणि उद्या पण मग दुपारी वगैरे निघालो असतं, तर माझा प्लॅन होता की उद्या मग मस्त मी तुम्हाला शूट करेल आणि शूट करून दाखवेल. बट उद्या सौरूची मीटिंग आहे आणि ती अमरावतीला आहे, म्हणून मग आम्ही सकाळीच निघणार आहोत सोबतच. सो चला मग आता. तर आता आम्ही गाव फिरायला आलो होतो. याच्या आधी पण आम्ही बघितलेलं आहे. तर आम्ही फक्त आता एका दुकानात चाललो होतो सोनपापडी वगैरे घ्यायला, कारण मला इथली सोनपापडी खूप आवडते. तर आम्ही आलोत. येताना इथे मंदिरामध्ये आरती सुरू होती, म्हणून मग मी तुम्हाला बाहेरूनच आता मंदिर दाखवत आहे. नेक्स्ट टाइम जेव्हाही येईल तेव्हा प्रॉपर दाखवेल गाव आणि सगळं. आता या टाइम पॉसिबल नाही झालं, कारण या टाईमला पूर्ण अंधार झालेला असतो इथे आणि लाईट्स वगैरे पण एवढे नव्हते आणि दिसत नव्हतं व्यवस्थित. म्हणून मग आज बाजार होता, तर बाजार बस असा उठतच होता. आता 7-7:30चा टाईम झालेला होता आणि इथे पाणीपुरी चायनीजचे पण शॉप्स आहेत. मी आलो आता गावातून फिरून, बाजार वगैरे बघितला आणि आता आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये थांबलो आहे. ही औषधांची रूम आहे. इकडे सगळीकडे औषधं ठेवलेली आहेत, म्हणजे जे द्यायचे असतात ते. आणि समोर आहे सौरूचं कॅबिन. तर पेशंट गेले की मी ते दाखवते तुम्हाला आणि म्हणूनच थोडं हळू बोलत कॅबिन आहे सौरूची, पण ते प्रॉपर मग पेशंट गेले की दाखवते, कारण एक विंचू चावणारा पेशंट आला इथे. आणि हे सगळे औषधाचे कंपार्टमेंट आहे. बाकी औषधाच्या बाजूला रूम आहे, ती लॉक आहे, त्याच्यामध्ये आहेत सगळे. आणि इथे पण सगळं मेडिसिन ठेवलेलं आहे. सगळे तिचे ओळखीचे आहेत. आता इथे त्यांच्यासोबत बोलत आहे. हे यांना विंचू चावला आहे. ही आहे सौरूची कॅबिन. फक्त वरचं याच्यासाठी दाखवत नाही की इथे कुठेतरी नाव असू शकते. मग आणखीन तुझे मी थोडी डॉक्टर आहे. तुम्हाला झालं तर काहीच नाही. मला बिमार वाटून लागला. काय वाटत आहे? बिमार, हृदय इकडे सरकलं थोडंसं या साईडचं. तुमची तिकडे किती तब्येत खराब होती, इकडे आल्याबरोबर एकदम चांगलेच झाले. याचा अर्थ तुम्ही इथंच राहायला पाहिजे. आता नैसर्गिक सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यात कोणती बिमारी चांगली होती, म्हणून मी इथंच आता राहायला येणार आहे. ओके. पाहतो तो बीपी वाढला काय. त्यांनी बीपी मोजता येते का? हार्टबीट तर मोजता येत ना. हा, मग किती हार्टबीट वाढले आपले. वजन आहे, वजन कमी झालं माझं. सायन्स टीचर सांग की बीपीच्या याला काय म्हणतात, ज्यांनी आपण बीपी मोजतो. डोंट लुक ॲट दॅट. Why should I look there? Sphygmomanometer. And what is this called? Oximeter. To measure oxygen level. गाईज, आम्ही एक गेम खेळतोय कारण आम्ही इथे खूप बोर होतो. तर आम्ही पिक्चर लावलेले आहेत मोबाईलवरती डाउनलोड करायला. अँड आम्ही सौरूच्या कॅबिनमध्ये बसलो आहेत आणि इथे पूर्ण फोटोज लावलेले आहेत. तर एक एक पॉइंट आउट करायचं एका फोटोकडे, त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची. एका महापुरुषांच्या, हां, काही पण 1 किंवा 2 पॉइंट्स महापुरुषांबद्दल. लेट्स स्टार्ट. ओके. तर पहिली फ्रेम आहे स्वामी विवेकानंदांची. स्वामी विवेकानंद, त्यांच्या बर्थडेच्या दिवशी युवक दिन साजरा केला जातो 12 जानेवारी. आणि आणखी स्वामी विवेकानंद यांनी युवकांसाठी खूप काम केलेलं आहे. ओके. रामकृष्ण मिशनची स्थापना केली. मैं आज भी आजाद हूँ, कल भी रहूंगा और हमेशा रहूंगा, आहे की नाही. कालही आजाद होतो. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारला. काकोरी कट जो आहे त्याच्यात त्यांनी खूप काय म्हणतो त्याला उल्लेखनीय कामगिरी केली आणि ते मरेपर्यंत, म्हणजे ते शहीद होईपर्यंत इंग्रजांच्या हातात आले नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हणतात. त्याच्यानंतर त्यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे गुजरातमध्ये आणि ते गुजरातच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे जेवढे मेंबर्स होते तर तेवढीच त्यांची हाईट घेतलेली आहे. आणि साधू आयलंड वरती आहे ते नर्मदा रिव्हर वरती. भगत सिंग यांचा एक डायलॉग मला आठवते की कुछ इस कदर वाकिफ है मेरे जज्बात मेरे कलम से कि इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिख जाता हूँ. तुम्हाला सांग, सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस. तुम
मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा यांचा फेमस डायलॉग आहे। सौरूची ओपीडी संपल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो। हे चणे भाजले ते खाल्ले आणि जेवण केलं। आता पुरणपोळी बनवलेली होती, हे सगळं खाल्लं आणि असं झालं आमचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन। आणि तुषार सकाळीच त्यांच्या बहिणीला राखी बांधून आले होते, सो असं नाही आहे, ते आधी बांधून आले नंतर मग आम्ही इकडे आलो होतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।